सत्या उठ, कुणी बघितलं तर काय म्हणाल? कुणीतरी येईल म्हणजे येऊ दे कोण पण, हे सत्या कोणाला घाबरत नाही. सोड सत्या. गुड मॉर्निंग. उठ उठ उठ. हो 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 नर्स मॅडम, ते तुम्हाला वाटतंय तसं अजिबात नाही आहे. मला वाटलं की आधी तुम्ही आलाय, पण आधी तुम्ही आला नव्हता, आधी ह्या आल्या होत्या. आणि आधी ह्या आल्या म्हणून मला वाटलं की तुम्ही आला असता तर, म्हणजे मला वाटलं तुम्ही आलाय म्हणून मी हात पकडला, नाहीतर मी नसता पकडला खरंच. म्हणजे तुम्ही यांचा हात समजून माझा हात पकडलात? म्हणजे काय झालं, ते मला एक स्वप्न पडलं होतं. मग मला वाटलं की स्वप्नातच हे सुरू आहे. मग मला कळलंच नाही की स्वप्न काय आणि सत्य काय आहे ते. त्यानंतर मला कळलं. सत्याजी शांत व्हा. होता असं आजारपणात कधी कधी. शांत. सत्यजित सर, बसा तुम्ही. तुमच्यासाठी गरम गरम नाश्ता बनवलाय. त्याआधी ब्रेकफास्टच्या आधीच्या गोळ्या घ्या बरं. सत्यजित सर, काल ज्या इन्स्पेक्टर मॅडम आल्या होत्या त्यांना तुम्ही आधीपासून ओळखता का? नाही म्हणजे मला असं वाटतंय की तुमच्या स्वप्नात पण त्याच आल्या होत्या. काय तुम्ही हिच्याकडे का बघताय? नाही, तुम्ही एकदम बरोबर ओळखलो. त्याच मॅडम आल्या होत्या बघा माझ्या स्वप्नात. अच्छा, आवडतात का तुम्हाला त्या? हा मग लय म्हणजे लय आवडतात त्या मला. पण तुम्हाला सांगू का सत्यजित सर, तुम्हाला ना एकदम तशीच मुलगी पाहिजे. लाईफ पार्टनर म्हणून. कसल्या डॅशिंग होत्या त्या. काय नाव होतं त्यांचं? हा, मंजू मॅडम ना. थोड्या खडूस होत्या पण डॅशिंग होत्या. डॅशिंग आहेत. कसली कानाखाली वाजवली होती त्या गुंडाला. एकदम कडक. हा मग वाघीण आहेत त्या, वाघीण. 10 वाघिणींचं बळ आहे त्यांच्यात. एका रट्ट्यात समोरच्याला गार पाडतात बघा. तुमच्यासाठी ना त्याच परफेक्ट आहे. तुम्ही त्यांच्या बरोबर लग्न करून टाका. एकदम माझ्या मनातलं बोलला हो तुम्ही. पण फक्त मला तसं वाटून काय फायदा आहे. ह्या मनाचं त्या मनाला बी कळलं पाहिजे. पण नर्स मॅडम, सिस्टर, मला सांगा, वाघमारे मॅडम का लग्न करतील हो माझ्याशी? का नाही करणार? तुमच्यासारख्या मुलाला कोण नाही म्हणेल. किती क्यूट आहात तुम्ही. एकदम डॅशिंग आहात. हँडसम आहात. दाढी मिशी तर किती भारदस्त आहे हो तुमची. एकदम साऊथचा हिरोच वाटतं बघा. सगळ्यांची इतकी काळजी घेता. अख्ख्या साताऱ्यात तुमच्या शब्दाला केवढा मान आहे. कोणती मॅड मुलगी तुम्हाला नाही म्हणेल. ए बास झालं. सेवा करायला आलीस की लग्न जुळवायला? जे काम करायला आलेस ना ते कर. उठ जा. नाश्ता तयार आहे का बघ खाली. उठ जा म्हणलं ना. हो जात्या.
आणि तू नको मला ऑर्डर देऊस. आत्ता नाश्ता मी घेऊन येतेय, पण झाल्यावर तू प्लेट खाली नेऊन ठेवायचीस. काना मागून आली आणि तिखट झाली.